आमदार राजेश विटेकर आपल्यासोबत आहेत। दादा, आता भाषणादरम्यान सुरेश देसाईंनी तुमचा उल्लेख केला आहे। तुमच्या मतदारसंघाचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की 13,900 पेक्षा अधिक हेक्टरवर बोगस पीक विमा भरलाय, तुम्ही काय करताय? आदरणीय अण्णांनी सभागृहामध्ये हा विषय उपस्थित केला होता आणि मला उद्देशून त्यांनी सांगितलं होतं की संबंधित क्षेत्राचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी ते जो काही पूर्ण दस्त आहे तो दस्त माझ्याकडे देतो बोलले। दिल्यानंतर त्याच्यावर मी शहानिशा करेल, कुठलं क्षेत्र आहे, कुठले व्यक्ती आहेत, कुठलं गाव आहे आणि कशा पद्धतीने विमा भरलेला आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या हातात ते दस्त मिळाल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी माझं पत्र देऊन त्याची चौकशी करायला लावणार आहे। त्यांनी असंही तुम्हाला चॅलेंज दिलं आहे की नेमकं प्रकरण तुम्हाला जर माहीत आहे तर मग तुम्ही प्रेससमोर का हा मुद्दा उपस्थित केला नाही? नेमकं जे काही दस्त त्यांच्याकडे आहे ह्या संबंधातली पूर्ण माहिती त्यांनी मला देऊ केलेली होती, परंतु अद्याप त्यांनी दिली नाही। आता त्यांनी मला सांगितले की आज रात्रीपर्यंत ती पूर्ण माहिती माझ्याकडे देतील, त्यावेळी मी पूर्ण त्याच्यावर शहानिशा करेल आणि निश्चितच त्याची मी स्वतः माझं पत्र देऊन चौकशी लावेल। 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा असं त्यांनी भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन उल्लेख केला आहे। नाही, असं काही नाही आहे। त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी मी तातडीनं प्रेस घ्यायला पाहिजे होती। सोनपेठ तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा बोगस विमा भरला गेलेला आहे, पण मला त्याची माहितीच नाही आहे आणि मी त्यांच्याकडनंच ती मला माहिती आवश्यक आहे, पाहिजे आहे। तिने आज देऊ केलेली आहे माझ्याकडे। ते पूर्ण PDF आल्यानंतर मी त्याच्यावर पुन्हा सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर अभ्यास करेल, माझ्या सर्व यंत्रणेला सांगेल आणि मी स्वतः माझ्या पत्रावर त्या ठिकाणी त्याची चौकशी लावेल। एक माणसानं 8-8 ठिकाणी पीक विमा भरल्याचं त्यांनी सांगितलं। आता मी वाचलेलं आहे ना, पण ते माझ्याकडे तो कागद आणि तो दस्त माझ्याकडे आणखीन आलेला नाही आहे। आल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य करेल। तुमच्या नेत्यांनाही त्यांनी चॅलेंज दिलं आहे अजितदादांना, क्या हुआ तेरा वादा असं त्यांनी उल्लेख करत विचारलंय, अजितदादा तुमच्या वाद्याचं काय झालं? अजितदादांनी असा कुठलाही वादा केला नव्हता। दादांनी एवढंच सांगितलं होतं की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्याला आम्ही त्याची गय केली जाणार नाही आणि त्याला कठोर शासन होईल असं अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। दादा, महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे की मराठवाड्यातील अजितदादा पक्षाचे नेते काही आमदार आहेत, त्यांनी असं पक्षश्रेष्ठींकडे भूमिका मांडली की धनंजय मुंडे यांना काही दिवसासाठी मंत्रिमंडळातून वगळा, त्यात तुमच्याही नावाचा समावेश आहे अशी माहिती कळते, काय तथ्य आहे? नाही, याची माहिती मला काही माहिती नाही। म्हणजे मला कोणी अशा पद्धतीने काही बोललेलं नाही आहे। तुम्ही अजितदादांकडे हा मुद्दा मांडला आहे? नाही, दादांची भेटत नाही माझी। मंगळवारी सकाळी दादांची भेट होणार आहे आणि त्यावेळी मी पूर्ण चर्चा करणार आहे। धनंजय मुंडेला काही सुचवाल का तुम्ही अशा वेळी नैतिकतेच्यावरून थोडा मंत्रिमंडळातून बाहेर होण्यासंदर्भात? आता ते नेते आहेत, अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत, सुज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना जे योग्य वाटेल ते निर्णय घेतील। राजेश विटेकर होते, यांनी स्पष्ट केले की योग्य वेळी धनंजय मुंडे हे योग्य उत्तर देतील आणि धस यांच्या प्रश्नावर बोलताना राजेश विटेकर यांनी सांगितले की पूर्ण माहिती घेऊन मी या ठिकाणी विधानमंडळामध्ये याचा प्रश्न उपस्थित करणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।